त्यामुळे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलंय, लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले. त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे, ज्या घोषणा केलेल्या आहेत, या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल, मजबूत. आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो 21 रुपये ते देखील मिळतील. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणीला 21 रुपये कधीपासून देणार हे पत्रकारांना स्पष्टपणे सांगितलं. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना या योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपयामध्ये वाढ करून तो निधी 2100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांच्या लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आली नव्हती. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील सगळ्या योजना आज सुरू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ती अद्यापही सुरू आहे. पण काही जण म्हणत होते की योजना फसवी आहे. खरं नाही. पण या योजनेसह लेक लाडकी योजना, शासन आपल्या दारी व इतर योजना सुरूच आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाच्या शिदा ह्या योजनाही बंद नाहीत, या चालूच आहेत. त्या पात्र बहिणी आहेत, त्यापैकी एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही असा शब्दच एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला. मात्र निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल. जर 4 चाकी गाडी असेल किंवा निकषात नसेल अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच 2100 रुपये आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना देऊ असंही आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेबद्दलची नवीन माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.